आणि आता मराठा आरक्षण व मराठा धम्म परिषद या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास प्रणेते बुद्धविहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांच्या हातून खऱ्या अर्थानं महामानवाचं महास्वप्न ऐतिहासिक धम्म प्रामुख्याने उभी राहती। तुम्ही आता पाहिलं गुरुपारे साहेब काय म्हणतो ना झालं ते गुणवंत देवपारे साहेब आलते, मला आज खऱ्या वास्तव बोलायला मिळालं नाही, मी सुद्धा संतरित करतोय। बघा हे धाडच लागतं। दादांनी अगोदरच सांगितलंय की मला बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे, म्हणजे दादांना बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे। जोपर्यंत मी थकत नाही तोपर्यंत समाजाकडून मी पैसा न घेता बाबासाहेबांच्या आशीर्वादानं मी धम्म उभी करणार आहे आणि ज्या वेळेस मी थकन त्या टायमाला मी समाजाला आव्हान करत। असे ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सर दादा गायकवाड यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशा पद्धतीने विनंती करतो आणि दादासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत। नमो बुद्धाय। जगत गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, मैत्रेय बुद्ध तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज, बौद्ध राजे छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्धाकडे जा असा संदेश देणारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे आणि विशेष करून आज मराठा आरक्षण आणि मराठा धम्म परिषद या परिषदेचे अध्यक्ष लाभलेले आपल्या सर्वांचे बौद्ध नेते ज्यांनी पूर्णपणे आपले आयुष्य बौद्ध धम्मासाठी समर्पित केलेले आहेत असे प्रबुद्ध रत्न प्रबुद्ध साठे सर, आज विशेष उपस्थित असलेले अंबादासजी शिंदे, त्यानंतर ॲडव्होकेट नितीन पाटील साहेब, तसेच उत्तम बापू कामटे सर आणि आणखीन येणारेच लोक, बंधूंनो, लोकांना असं वाटलं असेल की मराठा आरक्षण आणि मराठा धम्म परिषद एकत्र विषय का ठेवलाय, याचा संबंध काय? याचा अत्यंत जवळचा संबंध आहे, मी नंतर खुलासा करीन। पण तुम्हाला पहिल्यांदा असं सांगायचं आहे की मराठा समाजाचा उपकार भारतातील प्रत्येक जातीवर आहे। ब्राह्मणावर सुद्धा मराठा जातीचा उपकार आहे। माळी, धनगर, तेली, तांबोळी हे सगळे ओबीसी, महार, मांग, ताम, मेहतर या सगळ्यावर मराठा समाजाचा उपकार आहे। कसं की मराठा समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी मदत केली। केळुसकर गुरुजी बाबासाहेब मॅट्रिक झाल्यानंतर बाबासाहेबांचा त्यांनी सत्कार केला। सत्कार करताना त्यांनी भगवान बुद्धाची ग्रंथ तर दिलाच, पण सत्कार करून थांबले नाही। ते सयाजीराव गायकवाडांकडे गेले, विनंत्या केल्या, शाहू महाराजांकडे गेले, विनंत्या केल्या आणि त्यांना परदेशी शिक्षणासाठी मदत दिली। बाबासाहेब परदेशी गेले। परदेशी गेल्यानंतर बाबासाहेब इतके शिकले, इतके बुद्धिमान झाले की भारतामध्ये संविधान लिहिताना त्यांच्यावर संविधानाची जबाबदारी टाकावी लागली आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं। बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि लंगोटी नेसणारा मराठा सुद्धा टाय घालू लागला। पायपीट करणारा दलित गाड्यात फिरू लागला, एअर कंडिशन गाड्यामध्ये, आणि झोपडीत राहणारे मयालात राहू लागले। ही सारी किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, ती एका जातीसाठी नाही, मराठ्यापासून सगळ्या जातीसाठी आहे। आणि म्हणून
हे सगळं केलं ते मराठा मंत लोकांनी केलं. किर्लोस्कर गुरुजींचा उपकार आपल्याला मानलं पाहिजे, सयाजीराव गायकवाडांचं मानलं पाहिजे, शाहू महाराजांचं मानलं पाहिजे. हे तिघही मराठा आहेत आणि मराठा बांधवांनी बाबासाहेबांना शिकण्यासाठी मदत केली आणि म्हणूनच आपण घडलो बाबा हो. आणि म्हणून आपण मराठा बांधवांचे उपकार मानले पाहिजेत असं मी सर्वांना आवर्जून सांगतो. आता वाद आहे हा, ही आरक्षण परिषद जरांगे पाटलांसाठी नाही आहे. जरांगे पाटील आणि भुजबळ हे ब्राह्मणी षडयंत्रामध्ये अडकलेले आहेत. दोघं एकमेकाविरुद्ध तोफ टाकतायत. बामणांना हेच पाहिजे. बामण एका मध्ये सभा झाली, संमेलन झालं स्वतःला रत्न समजणाऱ्या बामणांचं. खरं म्हटलं तर कोळशाने काळे कुट्ट झालेले हे यांची म्हण, यांचे मेंदू. पण यांनी संमेलन घेतलं रत्नांचं आणि त्यात असं जाहीर केलं की देशातल्या प्रत्येक जातीने आरक्षणासाठी भीक मागितलेली आहे, पण ब्राह्मणांनी मात्र आरक्षणाची भीक मागितलेली नाही. वा वा वा. ब्राह्मण चोर मांजर चोरून दूध पित, त्याला वाटतं मला कुणीच बघत नाही आणि त्याला माहित त्याचे पाप आपण आहोत ना पाहणारे. अरे या ब्राह्मणांनी रामाच्या आणि कृष्णाच्या नावावर शेकडो वर्ष आरक्षण चोरलं, आपलं लाटलं. भीक कोण मागतो? जो प्रामाणिक असतो तो भीक मागतो आणि जो चोर असतो तो चोऱ्या करत असतो, त्याच्याकडे प्रामाणिकपणा नसतो. यांनी चोरलं आरक्षण, नकटेचे नकटे आणि वर नाक करून बोलतात की आम्ही रक्ताची सोन्याच्या रत्नाची खाण आणि आम्ही आरक्षण चोरलं नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाले की राम आणि कृष्णाचा आधार कसा घेतला त्यांनी. रामायणाचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. राम गादीवर बसलेला आहे आणि दरबारामध्ये त्याचा गुरु वशिष्ठ मुनी आलेला आहे आणि तो सांगतो की रामा, अरे तुझं रामराज्य राहिलेलं नाही. तुझ्या राज्यामध्ये दुष्काळ, भ्रष्टाचार, रोगराई, भूकबळी. बघा आपल्याला बामणांनी काय सांगितलं की रामराज्य हे कल्याणाचं राज्य होतं, पण रामाच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार होता, दुष्काळ होता, रोगराई होती, भूकबळी होते. भूकबळी असणारं राज्य चांगलं असतं का? रोगराई असणारे राज्य चांगलं असतं का? करोना असलेलं राज्य चांगलं असतं का? नाही. पण मग तो राम विचारतो, राम तसा बिंडोक ना, यांचे सगळे देव बिंडोक, राम आहे बिंडोक. तो म्हणतो का गुरुदेव असं काय झालं, तुम्ही असं का म्हणता की माझ्या राज्यात दुष्काळ, भ्रष्टाचार, रोगराई, भूकबळी? अरे तुला माहित नाही, शंभूक नावाचा शूद्र जो ज्ञानार्जन करतोय, धर्माने त्याला ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारलेला आहे. ब्राह्मणाच्या पोटावर तो पाय देत आहे, विद्यार्जन करत आहे. म्हणून भ्रष्टाचार, म्हणून दुष्काळ, म्हणून रोगराई, म्हणून भूकबळी. आता मला सांगा कामटे सर, तुम्ही शिकला म्हणून रोगराई झाली का? तुम्ही शिकला म्हणून भूकबळी झाले का? ही रामाची, रामायणाची आणि ब्राह्मणांची नीती आहे की फक्त ब्राह्मणाचं भलं व्हावं, ब्राह्मणालाच आरक्षण मिळावं. आणि मग हा राम बिंडोक राम विचारतो, मग काय करावं? अरे म्हणते ओठ, त्या शंभुकाची हत्या कर. राम उठतो, त्या शंभुकाची हत्या करतो आणि दहशत दाखवतो की जो कोणी शूद्र विद्यार्जनाचं धाडस करेल त्याचा मी मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. राम काल्पनिक आहे, रामायण काल्पनिक आहे, पण त्याच्या नावावर यांनी शेकडो वर्ष आरक्षण लाटलेले आहे. आता मला सांगा, इथं आरक्षणाचा पाया, ब्राह्मणी आरक्षणाचा पाया आहे रामायण. रामायण ब्राह्मणी आरक्षणाचा पाया कसा आहे की वशिष्ठ मुनींनी रामाला शंभुकाचं हत्या करायला का सांगितले की त्या वशिष्ठ मुनीला भीती वाटली की जर का हा शंभुक ज्ञानार्जन करून मोठा झाला तर राम त्याला आपला गुरु मानेल आणि आपल्या ढोंगणावर लात मारून हाकलून देईल. बघा या वशिष्ठांनी आपलं ब्राह्मणांचं आरक्षण कायम केलं की नाही?
जो लायक होता शंभूक, आता शंभूक म्हणजे तुम्हाला असं वाटेल की महार मांग चांभार आणि मेहतर नाही. शंभूक म्हणजे मराठा, माळी, धनगर, तेली, तांबोळी हे सगळे जे आजचे ओबीसी आहेत ते सगळे म्हणजे शूद्र आहेत. आणि म्हणून शंभूक त्यांचा प्रतिनिधी होता. त्यांना शंभूकाला मारून मराठ्यापासून सगळ्यांचं आरक्षण प्रगती रामाने हिरावणी घेतली. आणि म्हणून रामायण हा ब्राह्मणी आरक्षणाचा पाया आहे. रामायण आपलं दुश्मन हे मराठा बांधवांनी सुद्धा समजून घेणं फार गरज आहे. आता कृष्णाचं काय म्हणाल तुम्ही? एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मृत्युंजय ज्यांनी लिहिलं ते मृत्युंजयकार शिवाजी सावंत आमचे मित्र होते. तिथे जगन्नाथ गुंजाळ बसलेले आहेत. त्यांच्याकडे एकदा तक्रार केली, काय रे हा टेक्सास मला ओळखच देत नाही. मी म्हटलं कोण आहेत रे ते? अरे माहित नाही, मोठे लेखक आहेत मृत्युंजयकार. शिवाजी सावंत हे आमच्यावर व्यायाम करायचे आणि मी त्यावेळेस प्रसिद्ध होतो, जास्त पॉप्युलर होतो. आणि मी फक्त हे करायचं, कधीचे दुर्लक्ष झालं तेव्हा माझ्यावर दुर्लक्ष केलं. आणि तर अशा शिवाजी सावंत मला एकदा भेटले. चांगले दिलदार होते. खायला प्यायला न्यायचे, ज्यांना प्यायचे ते प्यायचे, आम्ही खायचो. तर जेव्हा येतील तेव्हा येतील. तर त्यांनी मला सांगितलं की टेक्सास, आता मला कृपया कोणी डिस्टर्ब करू नका, कुणी येऊ द्या बरं का, महत्वाचा विषय आहे, आपण महत्वाच्या विषयासाठी आलेलो आहे. तर त्यांनी मला सांगितलं की टेक्सास, मी कृष्णावर कादंबरी लिहिणार आहे. तर मी म्हणालो खरं लिहिणार का? ते म्हणा म्हणजे काय म्हणायचं? नाही, माझे मुद्दे कृष्णाबद्दलचे जर का तुम्ही खोडले तर तुम्ही सांगा तसा कृष्ण मी मान्य करेन. पण माझे मुद्दे जर का तुम्ही खोडले नाहीत तर मी सांगेन तसा कृष्ण तुम्ही लिहिला पाहिजे. तर मला कबूल. म्हटलं बघा, तुम्ही तुमचे वडील किती शिकले? ते म्हणाले 4थी. म्हणलं बघा, तुम्ही मराठा, तुमचे वडील 4थी शिकलेत. मी महार, माझे वडील 4थी शिकलेत. माळी, धनगर, तेली, तांबोळी सगळ्यांचे वडील 4थी शिकलेले आहेत. पण मी माझ्या ब्राह्मणाच्या मित्राला विचारतो, तुझे वडील किती शिकले? तर ते सांगतात की माझे वडील कलेक्टर शिकले, माझे वडील मामलेदार, डॉक्टर, इंजिनियर, वकील, जज. म्हटलं ही सारी दरी जी आहे ही दरी कृष्णाच्या नीतीने झालेली आहे. त्यामुळे कृष्ण हा मारा मांगाचा शत्रू नाही, तर मराठ्यापासून सगळ्यांचा शत्रू आहे. असं म्हटलं. बराच वेळ त्यांनी वाट पाहिली, विचार केला आणि सांगितलं, टेक्सास, तुझे मुद्दे मला खोडता येत नाही. आता वंदनीय डॉक्टर ज्ञानज्योती महाथेरो आलेले आहेत, तर त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि अशीच गांगुडेंनी मला सांगितलं होतं स्वागत. अशीच गांगुडे म्हणाले होते की दादा, हा तुमचा संघर्ष आहे, संघर्ष चालू द्या. पण ज्या दिवशी भंतेजी, ज्ञानज्योती धम्मभूमीवर येतील त्यावेळेस विकासाचं पर्व सुरू झालेलं असेल. आणि आपण पाहताय की धम्मभूमीचा विकास सुरू झालेला आहे. पण ते ज्ञानज्योतींचा आपल्याला आशीर्वाद आहे. पण ते ज्ञानज्योती आता बुद्ध रूपास पुष्पार्पण करीत आहेत. जवळजवळ 15-20 वर्ष आपली पाठ न टेकता काम करणारे म्हणते की आपण जगात पाहणार नाही. 20-25 वर्ष पाठ टेकलेली नाही. आणि त्यांच्या अवतीभोवती वाघ त्यांच्याशी मैत्री करायचे हे ताडोबा जंगलामध्ये. तर असे महान बनते, त्यांना बऱ्याच अडचणी आल्या पण ते अडचणीवर मात करून आलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तर गुरुजी, मी तुमच्या परवानगीने माझं हे पुढे सुरू करतो. तर असा हा कृष्णामुळे सगळ्यांचं वाटोळ झालं आणि कृष्णाने चातुर्वर्ण्य केले आणि त्यामध्ये पुन्हा ब्राह्मणाचं हित पाहिलं, बाकी सगळ्यांचं वाटोळ झालं. म्हणून या लोकांनी राम आणि कृष्ण नीतीच्या आधारे शेकडो वर्ष आरक्षण घेतलेलं आहे. आणि आपल्याला म्हणतात की तुम्ही भीक मागता. हे चोरटे आरक्षण चोरतात आणि आपल्याला म्हणतात की भीक मागता. आता बघा,
कुणब्यांना सवलत देऊ की नाही असा विषय. मगाशी जरांगे आणि भुजबळांचा विषय मी घेतला होता. आता जरांगेने जर का फुले शाहू आंबेडकरांचे पोस्टर काढायला लावले असतील, याचा अर्थ असा होतो की त्यांना शिवाजी महाराज कळलेले नाहीत. आणि जर का छगन भुजबळ जरांगे पाटलावर प्रहार करत असतील तर असं म्हणावं लागेल की भुजबळांना महात्मा फुले कळले नाही. जर का जरांगे पाटलांनी शिवरायांचा इतिहास वाचला तर शिवराय हे समतावादी होते, सर्वांना सोबत घेऊन जाणारे होते आणि सगळ्यांना छातीशी कवटाळणारे होते. तुम्ही जर का त्यांचा वारसा सांगायचा असेल तर तुम्हाला भुजबळांना समर्थन द्यावं लागेल. आणि भुजबळ जर का जात म्हणून महात्मा फुलेंचा स्वीकार करीत असतील तर त्यांना सांगावं तुम्ही विचार म्हणून स्वीकार करा. विचार म्हणून भुजबळांनी जर का फुलेंना स्वीकारलं असतं तर मी हिंदू आहे असं त्यांनी बोललं नसते किंवा सप्तशृंगी समोर त्यांनी डोकं आपटलं नसतं. तर मला सांगायचंय की भुजबळांनी फुलेंना विचार म्हणून स्वीकारावं, जरांगे पाटलांनी शिवरायांना विचार म्हणून स्वीकारावं आणि या सगळ्यांनी एकत्र यावं. आता शूद्र मुख्य आक्षेप सगळ्यांचा काय, हे शूद्र नाहीत म्हणून. अरे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना या नालायक लोकांनी क्षत्रिय न म्हणता शूद्र म्हटलंय, शूद्र म्हणून हिणवलंय. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही शूद्र म्हणता मग सारे मराठी शूद्र झाले ना, मग त्यांना कुणबी दाखले कशाला मागता. आता एक चांगली गोष्ट झाली की विदर्भाचे जे नेते होते डॉक्टर पंजाबराव देशमुख, खरं त्यांना मानावं लागेल, त्यांना अभिवादन करावं लागेल की त्यांनी जाणलं, त्यांनी आपल्या मराठा बांधवांना सांगितलं अरे तुम्ही कुणबी द्या आणि त्यांचं भलं झालं. इथले जे नेते होते यशवंतराव चव्हाण ते तर्कदुष्ट लक्ष्मण शास्त्री जोशीच्या गुलामीत अडकले होते आणि म्हणून त्यांनी सांगितले नाही नाही कुणबी वगैरे काय लिहू नका. म्हणून आज हे झालंय, नाही तर हा कुणबी म्हणून सगळ्यांना मिळाला असता. आता बघा 1950 साली बाबासाहेबांनी घटना लिहिताना अगोदर 340व कलम लिहिलं. मारा मांगाच्या अगोदर त्यांनी मराठ्यांना मागितलं ना आरक्षण द्या म्हणून. किती मोठी गोष्ट आहे. 340 कलमामध्ये बाबासाहेब म्हणतात कुणब्यांना सवलत दिली पाहिजे. अरे म्हणजे कुणबी म्हणजे कोण, मराठाच ना. बाबासाहेब जिथं म्हणतात की कुणब्यांना द्या, मग तुम्ही विरोध करणारे कोण. आणि आता काही लोकांचं जे स्वतःला आंबेडकरी म्हणणारे त्यांचे उठले जरांगे पाटल्यावर तोंड सुख घ्यायला लागले. अरे कधी तुम्ही बाबासाहेब जा ना, मराठा बांधवांचं तुमचं नातं ओळखा. आणि चुकलं असेल का त्याची आज आम्हाला सुरुवात केलेली आहे. भुजबळ तर एकदम इतके वर्ष 50-60 वर्ष कार्यात आहेत, त्यांच्याकडून जर का घोड चूक होते तर जरांगे पाटील आज आलेला माणूस आहे, चूक होऊ शकते ना. लगेच तुम्ही त्याच्यावर टीका काय करता. आणि आपण टीका करतो बामणांना हेच पाहिजे, यांच्यात वाद व्हायला पाहिजे. आणि म्हणून मला असं म्हणायचंय, मी 1980 साली जेव्हा रामदास आठवले आणि अरुण कांबळेंनी नामांतर परिषद ठेवली होती नांदेडला आणि पहिल्यांदा मला भाषणाला उभं केलं. मी माझं नाटक घेऊन गेलो होतो, पहिल्यांदा त्यांनी मला भाषणाला उभं केलं होतं. त्यावेळेस मी म्हणालो होतो की तुम्हाला असं वाटेल की मराठा बांधवावर मी आगपाकड करेन, पण मराठा बांधव आपला थोरला भाऊ आहे. थोरला भाऊ अजून मधून लहान धाकट्या भावावर अन्याय करतो, पण लगेच कोणी पोलीस चौकीत जात नाही. आई वडिलांना सांगतो, मामा काकींना सांगतो, शेजार पाजारांना सांगतो, सरपंचांना सांगतो, नाही ऐकलं तर पोलीस पाटलाकडे जातो. मराठा बांधव अत्याचार करतो बरोबर आहे, पण मराठा बांधवांच्या डोक्यामध्ये बामणांनी जातीयतेचं विष पेरलेलं आहे. ते जातीयतेचं विष आपण बाहेर काढलं पाहिजे. आपण काढायला पाहिजे होतं, ते नाही काढलं. बाबासाहेबांनी मराठा बांधवांच्यासाठी एवढ्या मोठ्या गोष्टी केल्या, पण RPI पॅन्थर यांनी या गोष्टी मराठा बांधवापर्यंत नेल्याच नाहीत. जर का त्यांना सांगितलं असं अरे 340 कलम तुमच्यासाठी लिहिलं बाबासाहेबांनी, आज तुम्ही जे काय भोगताय तुमची प्रगती होते बाबासाहेबांच्या मध्ये, नाहीतर जर का मनुस्मृती असती ना तर मराठ्याला लंगोटी घालून जावं लागला असतं. तर हे विचार जे आहे ते बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांच्या अनुयायांनी पुढे नेले नाही. मला याचा अभिमान आहे की 80 सालापासून मी हे काम करतोय आणि त्यावेळेस म्हणलो होतं भीमजयंती शिवजयंती एकत्र असायला पाहिजे, आता सगळीकडे झालेली आहे. मी म्हणालो मराठा आपला थोरला भाऊ आहे, आता समजल्याचं सगळे जाती म्हणतात की मराठा आपला थोरला भाऊ आहे.
आतापर्यंत विरोध होत होता. 80 पासून मी आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये शिवराय पेरू लागलो. आज प्रत्येक आंबेडकरी वाद्याच्या घरात शिवराय आहे. तर मला याचा अनुभव अभिमान आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे सगळं सांगायचंय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आज मराठा आरक्षण परिषद आहे. याच्यामध्ये माझा ठराव असा आहे की मराठ्यांचा घटनादत्त अधिकार आहे आरक्षणाचा, आणि ओबीसी म्हणूनच त्यांना हवं आहे. त्यांनी बॅकलॉग मागितला तर तुमची काय हालत होईल बघा. 50 पासून त्यांना बॅकलॉग मिळाला ना, आरक्षण मिळालं नाही. त्यांनी जर का बॅकलॉग मागितलं तर तुमची हालत होईल ना. ते बिचारी नाही मागत, इथून पुढे त्या म्हणतात. तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे प्रत्येक मराठ्याला. आता जर का त्या नारायण राणे सारख्यांना वाटत असेल की आपण फार उच्च जातीचे आहोत, शिवाजी महाराजांपेक्षा जास्त उच्च जातीचे आहोत, मग आपण त्यांना त्यांच्या या वेड्यावर हसण्याशिवाय आपल्याकडे दुसरं काही असणार नाही. कारण की शिवाजी महाराज जर का सर्वश्रेष्ठ आहेत, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार आहे. तर मराठा बांधवांना आरक्षण मिळणं फार गरजेचं आहे आणि ते ओबीसी मधूनच द्यावे. नाही हो, ते देताना कोटा वाढवला पाहिजे. आणि असं करूया आपण अ ब क ड, जसं मातंग बांधव आजकाल मागणी करतात की अ ब क ड द्या, महाराणा किती त्यांना महाराणा द्या, मागणं किती मागणं द्या, चांभारानं किती चांभारानं द्या. हे बरोबर आहे, हे झालंच पाहिजे. जेव्हा जाती निवडानुसार महाराणा त्यांच्या टक्केवारीनुसार आरक्षण मिळेल, मांगांना त्यांच्या टक्केवारीनुसार आरक्षण मिळेल, चांभारांना त्यांच्या टक्केवारीनुसार आरक्षण मिळेल, तर बामण आपल्यात भांडण लावेल का? बामण आता भांडण, अरे सगळे ते महाराज तुमच्या तोंडच्या हिसकावून घेतात. बामणांची नीती आहे ना की काय, जर का दलित आले, अरे नाही आम्ही तुमच्यावर अन्याय करत नाही, ते मरगट्टे अन्याय करतात. आणि मराठा आले तर काय सांगायचं, हे महार मांग तुमच्या पोरांच्या तोंडचा घास घेतात आरक्षणाद्वारे. आणि महार आणि दलित आणि मराठा एकत्र केलं तर आपण सारे हिंदू, ते लांडे आपले दुश्मन. मग आपल्याला सतत वांगत ठेवणं हे त्यांचं काम आहे. आपण हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून माझ्या प्रस्तावाचा विचार करावा अध्यक्ष महाराज. आणि हा प्रस्ताव बरं का अध्यक्ष महाराज, ऐका, हा मी जो प्रस्ताव मांडलेला आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक मराठा हा कुणबीच आहे. जसं शिवाजी महाराजांना शूद्र म्हणतात, प्रत्येक मराठा शूद्रच आहे. त्यामुळे त्याला वेगळ्या कुणबी असल्याचा दाखला मागू नये आणि त्याला त्याचं आरक्षण द्यावं आणि वेळ प्रसंगी त्यांना कोटा वाढवून द्यावा. म्हणजे मराठ्यांचं आरक्षण मराठाला मिळेल, धनगराचं माळ्याचं माळ्याला मिळेल, धनगराचं धनगराला मिळेल. आपापसात भांडणं होणार आहे आणि बामण याचा दुरुपयोग करणार नाही. आता दुसऱ्या मुद्द्याकडे मी वळतो की दुसरा मुद्दा आहे आपला मराठा धम्म परिषद. माझ्याशी चर्चा झाली पोलीस अधिकाऱ्यांशी. त्यांना हे अजून समजत नाही की हे कसं काय भाऊ, तुम्ही शिवाजी महाराज बौद्ध राजे शिवाजी महाराज सभागृह केलंय काय, अजूनही त्यांना तेवढं हे जमलेलं नाही, कळलेलं नाही, कदाचित अभ्यासही नसावा. तर मी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू नव्हते. आता बघा, काही दिवसापूर्वी आपल्याला सांगितलं जायचं की शिवाजी महाराज गुरु भू ब्राह्मण प्रतिपालक होते. आपल्याला ते खरं वाटत. इथले लोकप्रिय आमदार माननीय सुनील अण्णा शेळके आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. सुनील अण्णांची खासियत अशी आहे की पहिला आमदार आम्ही असं पाहिला की धम्मभूमीच्या कामासाठी आम्हाला 5-6 लोकांना विमानाने दिल्लीला नेलं, तिथला सारा खर्च केला आणि ते काम मार्गी लावलं. म्हणून ते आमच्या म्हणजे हृदयात त्यांनी स्थान घेतलेलं आहे. तर त्यांचे स्वागत. अण्णा थोडेसे मी एक भूमिका विषय करतो, आपण ऐकावी. तर शिवराय हिंदू नव्हते. जसं आपल्याला सांगितलं जायचं की शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक होते, त्यावेळेस आपण मानायचो. पण आता मानतो का? शहाणे झाल्यानंतर आपल्याला कळलं की बाबा शिवाजी महाराजांचा गुरु तो गोसवडे नव्हता. मग रामदास त्याचा गुरु होता का? नव्हता. मग आपण आता असाही विचार करूया की शिवाजी महाराज हिंदू नव्हते. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज खरोखर बौद्ध होते, हे तुम्हाला कळेल नंतर. मी मराठा बांधवांना एक प्रश्न विचारतो की ते हिंदू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे,
त्यांचा कुठला विधी झाला हो हिंदू असल्याचा? जसा ब्राह्मणाचा व्रतबंध होतो, मराठ्याचा कुठला विधी होतो, माळ्याचा कुठला होतो, धनगराचा कुठला होतो, महार मांग चांभाराचा कुठला होतो? कुणाचाही विधी होत नाही. ते हिंदू नाहीत आहेत. पण हे याचा तर्क लढवणं फार गरजेचं आहे, जेव्हा ते कळणार आहे. आता आपल्या बाप दादांचे मारेकरी आपले देव असू शकतात का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. परशुरामाने म्हणजे विष्णूने परशुरामाचा अवतार घेतला आणि 21 वेळा क्षत्रियांचा नायनाट केला. क्षत्रिय म्हणजे कोण? मराठा, माळी, धनगर, तेली, तांबडी सगळे यांचा नायनाट करणारा परशुराम मराठ्यापासून सगळ्या ओबीसीचा देव असू शकतो का? नाही. मग परशुराम ज्या विष्णूचा अवतार आहे तो विष्णू तरी यांचा देव असू शकतो का? नाही. मग विष्णूच्या धर्माचा देव आहे तो हिंदू धर्म तरी यांचा असू शकतो का? नाही. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा धर्म आपल्या बाप दादांच्या मारेकऱ्यांचा आहे आणि तो आपण ठोकरला पाहिजे, नाकारला पाहिजे. हा आज विचार करण्याची एक गरज आहे. आता तुम्हाला आम्हाला जेव्हा पत्रिका पाहिली जाते, ब्राह्मणाची पत्रिका पाहिली तर त्याचा वर्ण ब्राह्मण असतो, गण देवगण असतो. मराठ्यापासून सगळ्यांचा जर का पाहिला तर वर्ण शूद्र असतो आणि गण राक्षस गण असतो. आपल्या सगळ्यांना राक्षस समजणार ते धर्म आपला असू शकतो का? जर का हे मानत असेल तर आपल्या डोक्याचा भाग नाही असं आपण बनवला आहे. मानू शकतो का? जो धर्म आपल्याला शत्रू मानतो, राक्षस मानतो, यांच्या देवांचा अवतार राक्षसांना मारण्यासाठी आहे, यांच्या देवीचा अवतार राक्षसांना खतम करण्यासाठी आहे आणि मग हे आपले देव असू शकतात? हे जर का असलं तर कसं काय काय सांगायचं? आता छत्रपती शिवाजी महाराज जर का हिंदू असते तर काय झालं? ब्रह्मासारखे वागले असते तर काय झालं असतं? विष्णू सारखे वागले असते तर काय झालं असतं? इंद्र सारखे वागले असते तर काय झालं असतं? अहो हे सगळे बलात्कारी ना. ब्रह्म बलात्कारी, विष्णू बलात्कारी, इंद्र बलात्कारी. जर का छत्रपती शिवाजी महाराज हिंदू असते, यांच्यावर विश्वास ठेवला असता, मग बलात्कार अधिकृत केलं असतं. बलात्काराला शिक्षा कशाला केली असते? पण त्यांनी शिक्षा केली. बरं, जर का शिवाजी महाराजांच्या वर कृष्णाचा पगडा असता तर बायको वेगळी, दोघी वेगळे ठेवले असत्या. राधा मीरा चालतं, 16,000 नारीची लिलाई केली असती. पण शिवाजी महाराजांनी तसं केलंय का? नाही. शिवाजी महाराज हे अत्यंत नीतिवान होते, नीतिवंत होते, करुणावंत होते. अरे अफजल खानाचा मुलगा जखमी झाल्यानंतर त्याला उपचार करून छातीला कवटाळून त्याला निरोप देणारे किती करुणा त्यांच्या हृदयामध्ये होती. शत्रूचे सैन्य जखमी झाले तर त्यांना इलाज करून पुढे पाठवणारे किती करुणावंत होते. आणि सुंदर स्त्री शत्रूची आली असताना जर का रामाला आदर्श मानला असता तर जसा शूर्पणखानाचे स्तन आणि नाक कापून जसे विटंबना केली तशी शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या मुलीची केली असेल. त्यांनी केले नाही. त्यांनी तिला म्हणजे साडी चोळी देऊन मोठ्या म्हणजे आदराने परत पाठवली. म्हणजे या ब्रह्माचा, विष्णूचा, इंद्राचा, रामाचा, कृष्णाचा एकही दुर्गुण छत्रपती शिवाजी महाराजांना नव्हता. मग आता केळुसकर गुरुजींनी बुद्धाचा ग्रंथ का लिहिला आणि तो बाबासाहेबांनाच का दिला? आणि बाबासाहेबांनी तो वाचल्यानंतर बाबासाहेब म्हणाले की माझे वडील कबीरपंथी होते, आम्हाला जबरदस्तीने रामायण महाभारत ऐकवायचे, मला त्याचा कंटाळा यायचा. पण जेव्हा केळुसकर गुरुजींनी मला हा ग्रंथ दिला, बुद्धाचा चरित्र ग्रंथ, मी आदाशासारखा वाचला, वारंवार वाचला आणि बुद्धाने माझ्या हृदयात स्थान मिळवलं. म्हणजे बुद्ध धर्म इथं का आला? बुद्ध धर्माची इथं पुनर्वृत्ती का झाली? तर बाबासाहेबांना केळुसकर गुरुजींनी बुद्ध वाचायला दिला, तो बुद्ध बाबासाहेबांना पटला आणि म्हणून बाबासाहेबांनी इथं ऐतिहासिक धर्मावर धम्माची पुनर्स्थापनेची क्रांती केली. हे लक्षात ठेवा. मग आता तुम्ही म्हणाल मग शिवाजी महाराजांबद्दल बोला की आता पांडुरंग कोण होता? बाबासाहेबांनी इथं 25 डिसेंबर 54 भाषण केलं की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे.
म्हणजे पालीमध्ये कमळाला पुंडरीक म्हणतात. हा पुंडरीक आहे, हा बुद्ध आहे. आणि जेव्हा विठ्ठलाचं दर्शन होतं तेव्हा मागे पाठ घासावी लागते, कारण तिथं पाली भाषेतल्या पद लिहिलेले आहेत की लोकांनी वाचू नये, लोकांना कळू नये, म्हणून त्यांना पाठ घासायला लावतात. जर तिथं तुकोबाराय म्हणतात की पांडुरंग बुद्ध आहे, नामदेव महाराज म्हणतात पांडुरंग बुद्ध आहे, बाबासाहेब म्हणतात पांडुरंग बुद्ध आहे. मग हे सगळे वारकऱ्यांची परंपरा आहे, बौद्ध परंपरा आहे. आणि शिवाजी महाराज तुकोबारायांचे शिष्य होते. आणि म्हणून आपल्याला हे सांगावं लागेल की शिवाजी महाराज देखील बौद्ध आणि शूद्रपूर्वी कोण होते याच्यामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की आपण सर्व पूर्वीचे बौद्ध होत आणि त्यांना या ब्राह्मणी व्यवस्थेने पराभूत करून जाणीवपूर्वक जाणून बुजून हाणून मारून त्यांना हिंदू केलं. आणि म्हणजे म्हणून तर शिवरायांना शूद्र म्हटलं. बघा, ब्राह्मणाच्या मनामध्ये बुद्धाबद्दल, बुद्धाला मानणाऱ्याबद्दल, बुद्धाचं अनुकरण करणाऱ्याबद्दल भयंकर ताप असतो, राग असतो. आणि म्हणून ते विरोध करतात. ज्या अर्थी छत्रपती शिवरायांचा त्यांनी विरोध केला याचा अर्थ ते बौद्ध आहेत, हा माझा तर्क आहे. आता इतिहासाचं संशोधन झालेलं आहे. डॉक्टर संभाजी देसाई सारख्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की शिवाजी महाराज बौद्धच होते. प्राध्यापक प्रकाश पवार हे म्हणतात की शिवाजी महाराज बौद्ध होते आणि बौद्ध होते स्वीकारलंच पाहिजे. आणि जर का ब्राह्मणवादाचा पराभव करायचा असेल, पुन्हा एकदा सम्राट अशोकासारखा भारतवर्षामध्ये आपले बौद्धांची सत्ता आणायची, आता सगळेच बौद्ध झाले पाहिजेत. म्हणूनच बाबासाहेब इथे येऊन म्हणाले की सारा भारत मला बुद्धमय करायचा आहे. माझे हे विचार मी मांडतो आणि मराठा बांधवांना अपील करतो की शिवाजी महाराज बौद्ध होते याचा विचार करा, मराठा बांधव बौद्ध होते याचा विचार करा. अनेक मराठा बांधव बौद्ध धर्माकडे वळायला लागले, त्याचं आपण स्वागत करूया. आणि अनेकांनी इथे यावं, आपण हातात हात घालून पुढे जावं. कारण की तुम्ही आणि तुमचं नामे DNA एकच आहे, तुमचं आणि आमचं रक्त एकच आहे, फक्त ब्राह्मणाचं वेगळं आहे, पण आपण सगळे एक आहोत. तर एक होऊया आणि शिवराय बौद्ध होते जाणूया आणि सारा भारत बौद्धमय करूया. आणि त्यामध्ये जर का मराठा बांधव पुढे आला तर मला खात्री आहे झपाट्याने आपण भारताला बौद्धमय करू. म्हणजे मराठा बांधवांना आरक्षण मिळावं याच्यावर टाळ्या वाजवा, मान्यता द्या आणि बौद्ध धर्माकडे यावं, याला मान्यता द्या. धन्यवाद. वंदनीय बनते डॉक्टर ज्ञानज्योती महाथेरो हे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या मागे भरपूर कामं असतात. अत्यंत अडचणीवर मात करून धम्मभूमीच्या प्रेमापोटी ते इथं आलेले आहेत. तर आता खरं म्हटलं तर त्यांचं मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण आपले परिषद पुढं कार्यरत ठेवू. बनतेजी, आजचा विषय जो आहे की मराठा आरक्षण आणि मराठा धम्म परिषद, तर तुम्ही पांडुरंगाचे जे सगळे वारकऱ्यांच्या संदर्भात जे चालवलेले आहे त्याबद्दल आपण भाष्य करावं अशी विनंती आहे.
तथागत भगवान अर्हत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करण्या योग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून विद्या प्राप्त करणारा आपलं अनर्यत्व नष्ट करून अर्यत्व प्राप्त करणारा अर्य मार्ग अर्य मग्गो धारण करून अठ्ठपुरीस पुद्गला अर्य पुद्गल असं म्हणतोय त्या पूजनीय भिक्खू संघाला भगवंतांच्या सावक संघाला या तीनही रत्नांना प्रथम अभिवादन करतो वंदन करतो प्रणाम करतो आणि युगायुगाच्या ज्या गुलामगिरीच्या जाती व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या बेड्या कायद्याने नष्ट केल्या त्या बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भावी बुद्धांचा भावी चक्रवर्ती सम्राटांचा जे भावी जीवनात होतील जेव्हा त्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन प्रकट होतील त्यांच्या 30ही पारमितांचा डोंगर जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हा ते चक्रवर्ती सम्राट होतील लक्षणं सुप्त असतील अनुलक्षणं सुप्त असतील जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त करतील जेव्हा ते बोधगयेला बुद्धत्व प्राप्त करतील तेव्हा ते सम्यक संबुद्ध बनतील आपण एवढ्याशा बुद्धीचे लोक या गोष्टी नाही समजून घेऊ शकत लवकर त्यासाठी बुद्ध नेत्र पाहिजे बुद्धांची दृष्टी पाहिजे बुद्धांची दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी नव्हे बुद्धांची दृष्टी म्हणजे सायंटिफिक दृष्टी नव्हे वैज्ञानिक दृष्टी नव्हे भगवान बुद्धांची दृष्टी तिची प्रारंभिक अवस्था म्हणजे सम्मादृष्टी होय सम्यक दृष्टी होय विवेक दृष्टी याला नाही म्हणताय म्हणून सम्मादृष्टीची व्याख्या करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही साधी सुधी सोपी गोष्ट नाही आहे दुःखी ज्ञानं दुःख समुदय ज्ञानं दुःख निरोध ज्ञानं दुःख निरोध गामिनी पटिपदांग ज्ञानंती इति उच्यते इति भिक्खवे सम्मादृष्टी दुःख दुःख समुदय दुःख निरोध गामिनी पटिपदा याच ज्ञान आत्मसात करत करत काया वाचा मनानी कर्म करणं म्हणजे सम्मादृष्टी होय याला केवळ ऐकीव ज्ञान केवळ चिंतनमय ज्ञानाची जी विवेक दृष्टी नव्हे किंवा वैज्ञानिक दृष्टी नव्हे विज्ञानाचे वैज्ञानिकांचे निष्कर्ष जशी जशी ज्या ज्या विषयात नवनवीन उपकरणं आली तर त्याचं सातत्यानं संशोधन होत असतं हे सारं वैज्ञानिक क्षेत्र आहे हे लोकीय क्षेत्र आहे ते अनित्याचं क्षेत्र असतं ते बदलत असतं आम्ही लहानपणात या ज्या सूर्यमालेमध्ये राहतो त्या सूर्यमालेमध्ये आम्हाला 9 ग्रह शिकवायचे आता 8च ग्रह शिकवले जातात भौतिक भौगोलिक वैज्ञानिकांचा निष्कर्ष बदललाय हे वैज्ञानिकांचे निष्कर्ष बदलत असतात पण भगवान बुद्धांचे जी बोधी आहे ना ती मिथ्या नाही ती सम्यक आहे म्हणून संबोधी ज्ञान समजलं जातं हे सम्यक ज्ञानाच्या आधारावर ही जी संबोधी ज्ञानाची जी दृष्टी आहे ती बुद्ध दृष्टी आहे त्यामुळे संबोधी ज्ञानाची दृष्टी ही ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला असतो त्यांना माहिती असते आपण तर कल्पनाच करू शकतो आपण केवळ बुद्धीच्या दोरावर बुद्धी विलासाच्या आधारावर आपण जे वाचन मनन चिंतन याच्या आधारावर विचारचक्र आपलं असतं बुद्धीला सीमा असते चिंतनाला सीमा असते पण प्रज्ञेला सीमा नसते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या 25 डिसेंबर 1954 ला भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले काय बोलले या देशात 2000 लेणे आहेत यापैकी 1700 लेणे एकट्या महाराष्ट्रात याचा अर्थ असा की 100% महाराष्ट्र हा बुद्धिस्ट होता 100% त्याच्यातून कोण सुटणार आहे आरक्षणाचा विषय आहे म्हणून आमच्या मराठा बांधवांना अरे तो महार मराठा तो कुणबी मराठा असो तेली मराठा असो की ब्राह्मण मराठा असो
महाराष्ट्रात राहणारे मराठी भाषा बोलणारे मराठी. महाराष्ट्र हे नावच महारावरून पडलं असं महात्मा फुले म्हणायचे. महाराष्ट्र 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता, पण 1 जानेवारी 1927 ला बाबासाहेब आंबेडकर विजय स्तंभाजवळ आले भीमा कोरेगावच्या. त्यांना मात्र या इतिहासाची जडणघडण साकारता आली. इतिहास नवीन रस्ता आला, इतिहास नवीन घडवता आला. जे इतिहासच विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार? जगातल्या कुठल्याच व्यक्तीला इतिहास याचं संशोधन करता आलं नाही. ज्याला आपण वैज्ञानिक इतिहासाचं संशोधन हे केवळ वैज्ञानिक पद्धतीनं नाही, सम्यक धारणा, बोधिसत्व म्हणतो ना आपण, भावी बुद्ध असतात ते, या बोधिसत्वाचं हे नेहमीच महाकुशल चित्त काम करतं. हे आपल्याला नाही घडामोडी समजत. याच्या श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 ला हा इतिहास साकारता आला. हा सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त, धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असू दे की मुस्लिम असू दे, हे काही बाहेर देशात तर नाही आले, आपल्याच रक्त गटाचे आहेत. हा सारा समाज ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त, अस्पृश्य असो वा धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असो की मुस्लिम असो, हा सारा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी, एकेकाळचे हे नाग लोक होते. आणि प्राचीन काळात हे नाग लोक भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे हे वारसदार होते. पण इतिहास भरून गेलो. शेवटचा धम्म राजा सम्राट अशोकाचा पळनातू बृहद्रथ, त्यांची हत्या कपटानं पुष्यमित्र शुंगाने केली. ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्म दीक्षा झाली तो धम्मविजय दिवस. धम्मविजय दिवस त्याला विजयादशमी असं म्हटलं जायचं. पण तोच दिवस निवडून शेंडीवाल्यांनी, जानववाल्यांनी, हा शेंडीवाला माणूस सैन्यामध्ये दाखल झाला पुष्यमित्र शुंग, आणि त्यांनी विश्वास संपादन केला. पुढे ज्या दिवशी सम्राट अशोकाने धम्मदीक्षा घेतली तोच दिवस निवडला आणि त्याला दशहरा विकृत नाव दिलं. कधी? बृहद्रथांना पकडलं, त्यांच्या जवळची शस्त्र हिसकावून घेतली, नजर बंद करून तब्बल 15 दिवसानंतर तेलाचे दिवे प्रज्वलित करून एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची भगवान बुद्धांच्या धातूंची पूजा करण्यात आली. तो दिवस म्हणजे दीपदान महोत्सव. अशोकारामामध्ये तुम्ही आजही जाऊन पहा पाटलीपुत्राला, तिथे हे धम्म लिपीतली अक्षरे लिहिलेली आहेत. काय लिहिले? दीपदानोत्सव. ज्या दिवशी दीपदान, एकाच वेळेला सगळे लोक, हे 84,000 महास्तूप बांधलेले होते ज्या ज्या नगरात शहरामध्ये, तिथे सगळे लोक जाऊ शकणार नाहीत. म्हणून घराघराच्या शेणाचे जे मोठे मोठे स्तूप आहेत ना, ते स्तूप मराठी लोक टाकताना दिसतात. ते भुलले कुठे? हे तुम्ही जसं जसं इतिहासाचं एक एक पान उजेडात येईल ना, इतिहासाचे नवीन नवीन दाखले येतील. तुम्ही अशोकारामामध्ये धम्मलिपीमध्ये ही अक्षर पहा. काय आहे की दीपदानोत्सव. 84,000 भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर मोगली पुत्र किश्य यांनी जो आदेश दिला सम्राट अशोकाला, 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महावीरांची स्थापना केली. भगवान बुद्धांचे धातू त्यांच्या प्रस्थापित केला. तो दिवस म्हणजे दीपदान, कार्तिक अमावस्येचा दिवस. पण शेतीवाल्यांनी सगळ्या सणांचं एवढं व्यावहारिक, सगळं विकृतीकरण केलेलं आहे. त्या दिवशी दशहरा आणि 10वा राजा हरला, म्हणून या विजयादशमीला, धम्मविजय दिवसाला दशहरा. आम्हाला राम रावणाची कथा आमच्या माथी मारल्या गेली. रावण म्हणे लंकेचा, आम्ही लंकेला जाऊन आलो, सारी लंका धुंडाळून आलो, पण तिथे राम रावणाचा अजिबात पता नाहीये, काहीच नाहीये. तरी आम्हाला तिथे कोणी दगडावर राम लिहायला गेला नाही आणि तो दगड पाण्यावर काही तरंगला नाही. पण बामणाचं, शेतीवाल्यांचं, जानववाल्याचं सांगणं आणि तुमचं आमचं ऐकणं. त्यामुळे आता तर मोटरसायकल जाता येतं लंकेला, तुम्ही जाऊन बघा. एवढं फ्रॉड, म्हणजे एवढी घुसखोरी, एवढी फसवणूक ब्राह्मणवाद्यांनी केली. ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे क्रांती. या शब्दांचं कोरण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जमलं, दुसऱ्या व्यक्तीला नाही. या देशात प्रतिक्रांती झाली. या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांती असं संबोधलं. पुढे या
भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतचं नेतृत्व करणारा पूजनीय भिक्खू संघ त्या एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 100 पणी कारशा पण मोजले गेले गुरु दक्षिणा म्हणून भिक्षू लोक जंगला पहाडांचा भाग 15 आश्रय घेऊन जंगला पहाडात राहू लागले. हेच ते भोलानाथ हा महादेव भिक्षू भोलानाथ ज्यांच्याकडूनच महेंद्र सम्राट अशोकाचा पुत्र त्याची दीक्षा झाली. अगदी महादेव भुलून गेले. पहा तुम्ही महावंश वाचाय पृष्ठ नंबर 183 वर महावंश अनुपिटकाचा भाग आहे. सम्राट अशोकाच्या उपस्थितीमध्ये मोगली पुत्र तिष्य यांनी महाराष्ट्रामध्ये महाधम्म रक्षित नावाच्या अर्हत भिक्षूंना जो स्थलीय अर्हत भिक्षू होते चंद्रभागा नदीच्या काठावर महाराष्ट्रामध्ये भदंत महाधम्म रक्षित यांच्या उपस्थितीत पायाभरणीपासून तर भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत प्रत्यक्ष महाधम्म रक्षित या अर्हत स्थविरांच्या ग्रीक भिक्षूंच्या उपस्थिती समारंभ पार पडला असं त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला लिहिलेलं आहे. जिथे आता चांदीचा पत्रा झाकलेला आहे विठ्ठल मंदिरात हे लिहिलेलं आहे. एवढंच नाही, जो टोप आहे ना तो ग्रीकचा टोप आहे. ग्रीक मधून महाधम्म रक्षितांनी आणलेला टोप आहे. हे महावंशमध्ये अनुपीठकामध्ये लिहिलेलं आहे. या नगरीचं नाव देखील पहिल्यांदा जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा वसवलं पंढरपूर. हे तुकोबाराया म्हणतात. खरे शिवाजी महाराजांचे गुरु हेच तर आहेत. आरक्षण वाल्यांना तुम्ही पहिल्यांदा लक्ष घ्या. जे आरक्षणाच्या गोष्टी करणारे लोक आहेत 102 जी घटना दुरुस्ती आहे ना जरा गांभीर्याने वाचा. कुठल्याही राज्य सरकारांना आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाचे अधिकार हे राखून ठेवले केंद्र सरकारने. नाही देता येणार तुम्हाला. आणि आरक्षणाच्या नावावर ओबीसी वर्सेस मराठा हे जाणीवपूर्वक 2024च्या या हुकूमते खेळण्यासाठी हे जाणून बुजून हा संपूर्ण सांप्रदायिक तणाव निर्माण करून जाळपोळ करणारे अरे हे शेतीवाले आहे ते लक्षात ठेवा. हे जानवावाला आहे ते लक्षात ठेवा. ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी अजिबात सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ देऊ नका. हे भूत आहेत ना हे सरकारने उभं केलेलं भूत आहे. तो जरांगे पाटील असो ही जगन भुजबळ असो हे भूत आहेत. जाणीवपूर्वक भूत आहेत. समजून घ्या. जरांगे पाटलाचा स्वाभिमानी हा बाळा असेल ना अरे होता शिवा म्हणून वाचला शिवा रे. नाही तर शिवाजी महाराजांचं राज्य संपन्न झालं नसतं. शिवाजी महाराज हे महारींचं पोर म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राज्याभिषेकासाठी आला नव्हता रे. मायचा लाल आम्हाला सांगितलं जातं की आमच्या संभाजी राजाच्या हत्या केली म्हणे औरंगजेबाने. त्याचं डोकं कापल्यानंतर मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्याचे डोळे काढले कान कापलं नाक कापलं जीवा कापले आणि त्याचं डोकं मात्र पेशव्यांच्या हातात कसं आलं. पेशव्यांचं राज्य दुसऱ्या दिवशी कसं आलं. पेशव्यांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला तर त्या गुढीला मात्र आमच्या शंभू राजाचं डोकं लटकवून नाही. हे आमचं राज्य होतं रे. आमचं राज्य होतं. मराठ्यांचं राज्य आमचं राज्य होतं. आमच्या राजाला उद्ध्वस्त करून सोबत मुस्लिम राज्यकर्त्यांना घेऊन आमचं राज्य उद्ध्वस्त करून पेशवेशाही आरूढ झाली. हे लक्षात ठेवा. आमच्या डोळ्याला गाडगी आणि कमरेला झाडू हा संपूर्ण अड्डा बनला. ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. हे जानेवारी 1927 ला बाबासाहेब आले. हा सारा ब्राह्मणेतर समाज किती गुलामीचं जीवन जगण्याची त्यांना सवय नाही. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. बंड करून उठतील. जरांगे पाटील तुमच्यातला कार्यकर्ता जागला ना इतिहासाची चुणूक जाणा. उद्या तुम्ही जर घोषणा केली ना धर्मांतराची 4थ्या दिवशी सरकारला रक्ताची हागवण लागेल. स्वाभिमानी बाणा तर जागवा. दुसऱ्याचं खेळणं बनू नका. बाबासाहेबांनी जी लढाई लढवली ती स्वाभिमानाची लढाई. आणि हे केवळ हे जानेवारी 1818 ला जो लढा झाला हे स्वाभिमानाची लढाई लढली गेली. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब
बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं, जगातल्या एकाही माणसांना नाही कळलं. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. तुम्ही एवढीशा बुद्धीचे लोक, बुद्धीला सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून इतिहासाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आलं, हे लक्षात ठेवा. सिम्बॉल ऑफ नॉलेज एवढं साधं काम नाहीये. ज्ञानाचा अर्थ आहे या युगातला तेवढा बुद्ध्यांक, उच्चांक बुद्ध्यांक असलेला माणूस तुम्हाला या युग पुरुष या युगावर छाप टाकून गेलेले आहे. स्टेट्स अँड मायनॉरिटी एवढासा ग्रंथ होता, एवढासा ग्रंथ होता, पण जगात गाजला. अरे बहुसंख्याक नेहमीच अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार करतात. हे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यामध्ये ताळमेळ बसवली कशी पाहिजे? स्टेट्स, संस्थान आणि अल्पसंख्याक यातला हा परस्पर संबंध, जगातल्या अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यामधला परस्पर संबंध हा सम्यक ज्ञानाच्या आधारावर कसा सोडवावा हे बाबासाहेब आंबेडकरांना सोडवता आलं. मराठ्यांनो, तुम्ही हे राज्य सरकारला अधिकारच नाही आहे. हे सुरक्षित करण्यात पहिल्यांदा जातीने गणना व्हायला हवी. प्रवर्ग एससी असो, काही एससी मध्ये काही बुद्धिस्ट लोक आहेत असे नाही आहेत, पण जाणीवपूर्वक शेडीवाले जाणवाले अरे हे तर बौद्धासाठी यातच आहे रे, सौरग आरक्षणाचं म्हणतात असा विकृत प्रचार करतात. त्यात अनुसूचित जातीमध्ये हिंदू काय, बौद्ध काय, जैन काय, शीख काय असे लोक आहेत, असे लोक आहेत. यामध्ये अनुसूचित जातीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये, ओबीसी मध्ये प्रवर्ग आहे. आता 10% वाल्यांसाठी जो कोणी मागणी केली होती का तुम्ही? हे आरक्षणाची मूळ हवाच काढून टाकण्यासाठी हे एक आमची भगिनी, एक आमची माय चांगली काढ म्हटली. काय काय म्हटली माहिती आहे? शेंडीवाल्याचा प्रधानमंत्री, अरे जानववाल्याचा प्रधानमंत्री, फर्जी डिग्री वाला रे. अरे देश विकता विकता नरेंद्र मोदी मेला आणि त्याच्या मावतीला चाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे 337, 39 या कलमानुसार एवढं मोठं खाजगीकरण नाही करतायत. घटनेचं 21 कलम त्या मिनिट्स बुकामध्ये जावा, म्हणजे तुम्हाला कळेल. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला तर त्यांनी सगळ्या जमिनीचं, सगळ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करायचं आणि सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे धार्मिक राजाचं काम आहे. भगवान बुद्धांनी जो कूटदंत सूक्तामध्ये जो उपदेश केलाय राजे महाराजे लोकांना, कूटदंत सूक्त काय सांगितलं महाराज? अरे ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या गरजांची कशी पूर्तता करताय, भौतिक जीवन कसं सजवताय, तसं आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन सजवणं. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतू च फीतो भवतु लोकोच राजा भवतु. वंदनेत म्हणताय ना तुम्ही रोज, राजा जर धार्मिक झाला तर हे सोडवेल म्हणून घटनेच्या 21व्या कलमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रयत्न केला होता. काय सरकारी धान्य दुकानातून या सगळ्यात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणार आहे का? हे सगळं मूलभूत बदल करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 संघटना दिल्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल. मरेपर्यंत या संघटनात राहायचं. मला आज लाज वाटते की बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला वंचित बहुजन आघाडी हे त्याचं रजिस्ट्रेट करावं लागतं. रिपब्लिकन पार्टी गेली कुठे? रिपब्लिकन पार्टी गेली कुठे? मला शरम वाटते की ज्या 4ही संघटनांमध्ये आजन्म सभासद सगळ्यांनी असावं, सगळ्यांनी घटनेनुसार वागावं. ज्या 4ही संघटना ज्या घटना लिहिल्या आहेत त्या घटनेने सगळ्यांनी वागावं. तर या 4ही संघटनांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. 4ही संघटनांचं, बाबासाहेबांचा हा स्वप्नपूर्तीतला संपूर्ण हा जम्बूद्वीप भारत सगळा बुद्धमय धम्ममय करायचा असेल, सारं जगत धम्ममय बुद्धमय करायचं असेल, बाबा रे तुम्ही जाऊन वाचा. अलीकडे पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठी भाषांतर केलं या कूटदंत सूक्ताचं. राज्यांनी राज्य करायचं कसं पहा. बखरपा आमचा एक तायडे घराण्यातला माणूस, अकोल्यामधला, तो जातीच्या जाचामुळे त्रस्त झाला. सय्यद अली नाव केलंय. दुसरा जो राजाभिषेक झाला होता ना, महाराष्ट्रातला ब्राह्मण काय आला नव्हता. तर या सय्यद अलीच्या बकरीमध्ये तुम्ही मुंबई मराठीमध्ये 79 आता 69वा हा जो धम्मभूमीचा वर्धापन दिवस आहे, त्यामुळं त्या पृष्ठावर पहा
त्या बखरीतल्या काय लिहिलं की शिवाजी महाराज संभाजी तेव्हा 14 वर्षाचं बाळ होतं राजकुमार, महाडच्या लेणीमध्ये उतरले, 3दा प्रदक्षिणा घातली. हे काहीतरी कातड किचड अक्षर दिसतात बर, तू याच्यावर काहीतरी लिही, हुशार माणूस, याला संस्कृत बोलायला येत होतं, 14 वर्षाचा बाळ. त्यांनी बुद्ध भूषण लिहिलं. काय लिहिलं, मराठीत भाषांतर केलं बघा. संस्कृत मध्ये लिहायला लागलं, पोट कुणाचं रामदास स्वामीचं दुखायला लागलं. कधी आयुष्यात भेट झाली नाही तो राजाच कसा. आमच्या महामद एकमेक कुणबी समाजाचा माणूस इतिहास लिहायला लागला तर त्यांचं प्रेत यात्रा काढली. आम्हाला जेव्हा कळलं तर आम्ही खांद्यावर विजय यात्रा काढली होती. शेंडीवाले जाणून बुजून जातीय तणाव, सांप्रदायिक तणाव लावून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात. मराठ्यांनो सावधान, शिवाजी महाराजांचा राज्य, अरे महारींचं पोर होत, कुठपर्यंत आलं व्हाल तुम्ही. अलेक्झांडर ज्याच्या गोष्टी करतो ना इंग्रज अधिकारी, त्याला सैनिकी अधिकारी, ज्यामुळं तो शिकारीसाठी गेलाय. अजिंठ्याच्या लेण्यामध्ये वाघाची शिकार करण्यासाठी अलेक्झांडर कलिंग वाघ तिकडे गेला आणि त्या लेण्या दिसल्या. तर त्या लेण्याच्या परिसरात किती वर्ष राहिला तो, किती वर्ष राहिला. डॉक्टर स्मिथ आपल्या पृष्ठ 141 ते 131 पर्यंत वाचा जरा. काय लिहिलं की शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न अजिंठ्याच्या लेणीत झालं. अजिंठ्याच्या लेणीत. एवढंच नव्हे तर त्याच्या पृष्ठावर 31 पृष्ठावर पाहायचे की लखुजी जाधव हे महार वतन होत. हे काय आम्ही सांगायला गेलो का त्यांना. कुठपर्यंत इतिहासाला लपवून ठेवल रे बाबा. अजूनही महारवाड्याला राजवाडा म्हणतात आणि राजवाड्यालाच महारवाडा म्हणतात. अजूनही तो शिंदखेड राजाचा लखुजी महार जुन्या कागदपत्रात पाहत महार वतन होतो. कुठपर्यंत दडवून ठेवाल. हे खरंच महारींचं पोर म्हणून राज्याभिषेकासाठी म्हणून एकही ब्राह्मण आला नाही रे महाराष्ट्राच्या. जेव्हा महाराष्ट्रात संपूर्ण मावळ्याची पोरं कुठे गेली, एकही ब्राह्मण आला नाही. शेवटी मुजोरी करून दादा भट्टाला बोलवलं. हा सय्यद अली बखरकार लिहितो, 1 मिनिट अंधाकाळ डोळे लावायला लावले आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने. शिवाजी महाराजांच्या मस्तकाला टिळा लावला. दुसरा राज्याभिषेक जो बुद्धिस्ट पद्धतीने झाला, पळसदेव नावाचं गाव आहे तिथे मोठी पळसनाथ म्हणून एक महायानी भिक्षू होते. ते भोसले घराण्यातलेच होते. ऐका, त्यांच्या उपस्थितीत जो दुसरा राज्याभिषेक झाला तो 3 शरण आणि 5 शील प्रदान करून शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते. अक्षर दिसतात ना हे आपल्याला काय कळायचं नाही बाबा. म्हणून 5 माणसं निवडून शिवाजी महाराजांनी लंकेला पाठवली. मोरोपंत पिंगळ्यांनी मात्र त्या 5 माणसांचं काय केलं, प्रश्नचिन्ह लावतो बखरकार, प्रश्नचिन्ह लावतो. ती माणसं जर आली असती तर निश्चितच हा सोहळा जो आहे ना, जो गुप्त राहिलेला सोहळा दुसरा उजेडात आला असता. अरे हेच तर महाराज, या शिवाजी महाराजांना काय कोणाला इतिहास माहित, शेंडीवाल्यांच्या हातात सगळी लेखणी. बरं झालं शिवाजी महाराजांवरती पोवाडे लिहिले, गावोगाव गाऊन दाखवले. शिवाजी महाराजांच्या समाधीचा पहिला शोधच हा शिवाजी हा महात्मा फुल्यांनी केला. शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला जयंती साजरी केली म्हणून शिवाजी महाराज या महाराष्ट्राला नाही देशाला माहीत तरी झाले. नाही तर दबून मेला असताना शिवाजी महाराज काहीच नाही. त्याच समाधीला उलट रामदासांची 30 तारीख आहे बरं, त्या तारखेमध्ये विवाद आहे. रामदासाची घोषित करण्याचा गावपेच होता. त्यामुळं हे शेतीवाल्यांचं जानवावाल्यांचं हे संपूर्ण तिखट आहे ना, ब्राह्मणवादाला ओळखा. ब्राह्मणी धर्माचं नामकरण त्यांनी हिंदू असं केलं. हे मुस्लिमांनी भाग पाडलं. परत नाही मुसलमानांना इथं राज्य करण्यासाठी बोलावणारे हे शेतीवाले जानवाले, इंग्रजांना इथे राज्य करण्यासाठी बोलावणारे हे, डचांना देखील इथे राज्य करण्यासाठी बोलावणारे हे. मोठा राष्ट्रवाद अंगात आला यांचा. हा शेंडीवाल्यांचा राष्ट्रवाद, हा जानववाल्यांचा राष्ट्रवाद. जेव्हा उद्धव ठाकरेंना समजला तर उद्धव ठाकरे बोलू लागले की शेंडीवाल्यांचं जानववाल्यांचं हे काही हिंदुत्व आपल्या काही कामी नाही. म्हणजे कामी नाही, आपल्या कामी नाही. म्हणून सावधपणे सगळ्यांनी, मराठ्यांनो, कुंड्यांनो, आपापसात वादविवाद करू नका. वादविवादातनं भांडणं करून जाळपोळ करू नका. रे
आपण इतिहासच विसरून गेलो रे. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी सभा भरवली. स्वतंत्र महाराजांची मतं टटोळण्यासाठी 35,000 लोक त्या सभेला. चुकून जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी मरणार नाही, जगणार नाही. बाबासाहेबांनी 21 वर्ष वाट पाहिली. 21 वर्षानंतर नागपूरच्या नागभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या दिवशी त्यांनी ही धम्म क्रांती घडवून आणली. धम्म क्रांती घडवून. पण त्या 13 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये वाचा सह्याद्री कुंड पुराण. अरे अरे मराठ्यांनो, कुंड्यांनो, ब्राह्मणेतरांनो, वाचा काय लिहिलेलं आहे. एवढ्या शूद्राती शूद्रांना, आमच्या मातृशक्तींना घाण घाण शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे. काय लिहिलंय माहिती आहे. आमचा हा कुणबी समाज, मराठा समाज, हाडाचे काळ रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा अन्नदाता हा शेतकरी हातवार करी रे. काय लिहिलंय कुंड्याविषयी. कुळवाडी कुळावर जगणारे लोक होते. काय लिहिलंय त्या ग्रंथात वाचा रे बाबा. काय लिहिलंय. कुंभटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी. गेला तर रुमण्याशी, नाही तर आला तर ठोकण्याशी. एका तरी कुंड्यानी वाचलं का, मराठ्यांनी वाचलं का. अरे आमचा महामद देशमुख तो कुंड एवढा पोट धरून हसायचे. शेंडीवाल्याने काही खाडोपली म्हणे आमच्याविषयी. सकाळी उठल्याबरोबर आमचे मोहन मामा भागवत अजूनही नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार होत नाही, कारण तो तेली आहे. काय झालं त्याच्या तोंडाला. काय झालं. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणते. काय झालं त्याच्या तोंडाला. अरे हा तेली समाज, कुणबी समाज, एकेकाळचे बुद्धिस्ट लोक इतिहास विसरून गेले. आमचा पराभवाचा इथे सोनार सख्या बहिणीची खाणार. एका तरी सोनाराने वाचलंय का. मान महार कुसाच्या बहार, गोंड गोवारी जात गोवारी, गोंड गोवारी हेकड माना, आंबील पाहून शिवला डोना. माना माणूस कित नाही आणि डुक्कर सर्कशीत नाही. एवढी घाण ओपली आहे. धनगर कोळी महार, धनगर कोळी माना ढिवर, ढिवराची थुकीना अटकला बोटऱ्या जाशील मोठी. आता मी भिक्षू झालो म्हणून आता माझ्यावर पाबंदी झाली बोलण्यावर. काय कराल. आमचे मुसलमान बांधव आहेत ना, त्यांच्याविषयी काय घाण ओपली आहे. आता मी बोलू शकत नाही. काय करणार. बांडा मुसलमान आणि वेळवाची दाईश नाही बोलू शकत. एवढी घाण ओपली आहे. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. एवढी 67 वर्ष उलटून गेली. 69 वर्ष उलटून गेली तरी या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यामध्ये आपण अपयशी ठरलो. आपला आत्मचोर परीक्षण करावं लागेल. नाहीतर सुनामीच्या लाटा उसळल्या असत्या, धर्मांतराच्या लाटा उसळल्या असत्या, उसळणारच आहेत. जरांगे पाटील आता तू धर्मांतराची घोषणा करणार. अरे सगळं हातरून जाईल. आणि कुठे जाणार आहे. कुठे जाणार होते रे. बुद्धिझम काय साऱ्या जगातच या संपूर्ण सुनामीच्या लाटा येणार आहेत. केवळ महात्मा मजबुरी का ना महात्मा गांधी तेवढंच मर्यादित नाही राहिलं. संविधान समितीमध्ये प्रवेश करताना किती अडथळे आले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच सक्षम आहेत. गांधी मजबूर झाले. संविधान समितीमध्ये मसुदा समितीच्या अध्यक्षाचं नाव स्वतः गांधींनी सुचवलं. गांधी मजबूर झाले. संविधान लिहिण्याची संपूर्ण मुदत संपली. बाबासाहेबांची या घटना समितीमधली स्वतः गांधी या बॅरिस्टर खेरांना मोरारजींना बोलले की मुंबई राज्यातनं पाठवा. काय बॅरिस्टर आंबेडकरांची मुदत संविधान समितीतली संपलेली आहे. मजबूर झाले गांधी. आणि मुंबईच्या विधानसभेतल्या मंडळाला पाठवावं लागलं बाबासाहेबांचे. मजबूर झाले. खरंच मजबूर झाले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुटलेली मनं जोडायची कशी 35 वर्ष लागली. अरे आपण 395 कलमामध्ये जी घटना कोरली ना, का बरं कोरली. अभिनंबामध्ये वाचा तुम्ही. 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं आहोत आपण. ते हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, येवडी असो, इसाई असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असो की ब्राह्मणेतर, काळे की गोरे, या वंशाचे की त्या वंश. अरे माणसं आहोत आपण. पहिल्यांदा माणसं आहोत हे लक्षात घ्या. मला असं वाटत होतं बाबासाहेबांनी हे सगळं काम चांगलं केलं, पण बामणीला बायको करून फसले रे. माझी मी चूक दुरुस्त केली. माझे मी आरोप आता मनातल्या मनात तुम्हाला तसंच वाटतं, पण तुम्ही काही बोलून दाखवत नाही. पण मी माझी चूक दुरुस्त केली. तर कुणी असो, 2 व्यक्ती जगात एक नाही. संरक्षण मंत्री प्रमोद महाजन त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून मारलं. कुठे गेली नातेवाईक, कुठे गेले रक्तसंबंध.
दोन व्यक्ती जगात एक नाहीत ना. बुद्धिझम जगाला जोडणं केवढं कठीण काम आहे. केवळ व्यक्ती चार आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणसाची घडवणूक केली जाते. या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी बाबासाहेबांना 35 वर्ष लागतील. जगाला युद्धाची नाही, घराघरात, जिल्ह्या जिल्ह्यात, राज्य राज्यात, देशात, साऱ्या जगात युद्ध आहे. आणि युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानी झाली, ग्लानी झाली, अधपतन झालं. म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या सत्तमाने तुटलेली मनं जोडली जाऊ शकतात. म्हणून बाबासाहेबांनी एवढ्या परिश्रमानं हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, समजा भटका, विमुक्त समाज एकेकाचे, नागवंशी लोक सगळे बुद्धिस्ट होतो. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी हा जागृतीचा विस्तव कधी विसरू देऊ नका. मराठ्यांनो ऐका, तुम्ही आंदोलनात एक दुसऱ्यांना मारण्यापेक्षा, जाळण्यापेक्षा ऐका, राज्य सरकाराचे अधिकार शेतीवाल्यांनी हिसकावून टाकले. त्या राज्य सरकारांना अधिकार ठेवले नाहीत. यासाठी प्रवर्गाची निर्मिती करावी लागेल. केंद्र सरकारमध्ये तिथे तुम्हाला बिलं मांडावी लागतील. हा आता SC, ST, OBC, NT हे जे प्रवर्ग आहेत ना, आता 10% होलं ना, त्यापेक्षा पुन्हा एक प्रवर्ग मांडावा लागेल. तुमच्या जनसंख्येनुसार तुमची ही आरक्षणाची ही मागणी कुणीच रोखू शकणार नाही. कारण हा स्वाभिमानाचा, हा संपूर्ण हा लढा आहे. स्वाभिमान तेवढ ठेवण्यासाठी त्यामध्ये कुणी येऊन कुणी त्याच्या बाधा सगळ्या दूर झाल्या पाहिजे. त्यामुळे प्रवर्ग निर्माण करायला पाहिजे आणि कायदेशीर ही संपूर्ण बाबी तिथे प्रवर्ग निर्माण करून या संपूर्ण उल्लंघनात करावा. पण सांप्रदायिक तणाव वाढवून हे सगळे शेतीवाले आणि जन्मवाले येणाऱ्या 24 इलेक्शन 22ला राम मंदिराचं पूजन आहे तिथे. आणि राम मंदिराचं पूजन झालं, तसं सरकारी प्राईम मिनिस्टर आहे, त्याला तसं करता येत नाही. पण हे सगळं बेकायदेशीर चाललं. हिंदू या शब्दाना हा सप्पड हिंदू हा शब्द कसा पर्शियन शब्द आहे, तर संस्कृत तरी शब्द आहे का? म्हणजे हे स्वतः आर्य समाजाचे संस्थापक जे आपल्या आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती साहेब ज्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात ते लिहितात की हिंदू ही दिलेली शिवी आहे आम्हाला. मुस्लिम राज्यकर्त्यांनी हा पर्शियन शब्द आहे, इराणियन शब्द आहे. इराणचे संपूर्ण मुस्लिम राजवट आली, त्यांनी हिंदू हे नाव दिले. हिंदू या शब्दाचा अर्थ पहा ना, तुमच्याकडे एंड्रॉइड मोबाईल आहे. पर्शियन शब्द आहे. गुलाम, काळा, दास, चोर, लुच्चा, लफंगा हे असे अर्थ आहेत. आणि तरी हे बघा, तुम्ही त्या सैन्य संस्कृतीला जाणीव बुजून शेतीवाल्यांच्या सरकारचा मी दिल्लीत असताना निषेध केला. त्यांनी या सैन्य संस्कृतीचं नाव सरस्वती संस्कृती दिलं. समजलं? हे विकृतीकरण आहे. ज्यामुळे त्या सैन्य त्यात मोहेंजोदडो वा हरप्पा संस्कृतीचे टिले दिसतात ना, ती स्तूप आहे. कोणादमन, काश्यप, ककुसंत बुद्धांचे स्तूप आहे. 7 बाय 12च्या कुठे मिळाले? ते सगळे शहर आहेत ना मोहेंजोदडो, हरप्पाचे बुद्धिस्ट कल्चर आहे. ते भगवान बुद्धांच्या अगोदरचे संपूर्ण दिसतंय ना, 60 बुद्धिस्ट कल्चर आहे. तिथे वैदिक धर्माचं, वैदिक संप्रदायाचं काहीच नाही शिल्लक. हे सगळं विकृतीकरण आहे. त्यांच्या हातात लेखणी असल्यामुळे आपल्याला सगळंच बैकवलं. त्यामुळे इतिहास हे सगळे एकेकाची पान, एकेकाचं इतिहासाचं पान खोदता यायला हवं. म्हणून पंढरपूरला 10 वर्षापासून आज जातोय तर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नाही. बाबासाहेब बोलले होते, मी सिद्ध करून दाखवेन की 84,000 महास्तूप गेले कुठे? हे पंढरपूरच्या इतिहासात गेले कुठे? सगळे मंदिरामध्ये परावर्तित झाले. वेगवेगळ्या भगवान बुद्धांच्या मूर्ती रफादफा केल्या गेल्या आणि वेगवेगळ्या देवी देवतांची त्यांच्या घशात राम आणि कृष्ण कोंबला शेंडीवाल्यांनी. हे आषाढी पौर्णिमेला पंढरपूरला लोक जायचे. उत्तम शरणन, धम्मं शरणन, संगम शरणन आणि आपल्या आपल्या गावागावात, खेड्यागावात, नगरामध्ये भिक्षूंना 3-4 महिन्याच्या वर्षावासासाठी न्यायच्या नाही. कार्तिक पौर्णिमेला पुन्हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम असायचा. नेमकं हे संपूर्ण धम्म संस्कृतीचं लेणं आहे. मी काही निवृत्ती नाताना मी सांगायला गेलो का, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं सकल संत कथा वाचा ना. निवृत्तीनं मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी, मी सांगायला गेलो का? अरे सगळे साधू संतांची चळवळ ज्यावेळेला भिक्षूंना मारकाट सुरू झाली, त्यावेळेला दाढी डोक्याची केस वाढवायला लागले. हेच नवनाथपंथी, गोरखनाथ, महादेव, सगळे नाथपंथी लोक, सचिंद्रनाथ, हे सगळे वारकरी, हे भागवती, हे महानुभावपंथी, हे लिंगायतपंथी, हे सुफीपंथी, हे सगळे लोको कहा ढूंढे रे बंदे, नहीं तो तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना खाबे कैलाश में. इतिहासाची चाळ केली तर इतिहासात आम्हाला सांगितलं जातं की संत कबीरांचे गुरु कोण, तर रामानंदी. अजिबात नाही, खोटं खाटं सांगितलं जातं. त्यांच्या असली गुरुचं नाव सुमली आनंद आहे. त्यामुळे हे जसं जसं उजेडात येईल ना, इतिहासाची वाखाणणी होईल. इतिहास जे विसरतात ते इतिहास काय निर्माण करतील? म्हणून या 69व्या या धर्मभूमीत आपण माथा टेकण्यासाठी आलो. इतिहासाचं वळण हे जिथे जिथे आपण जागृतीचा विस्तवा कधी
भिजू द्यायचा नाही. ही सुनामीची लाट आल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ बुद्धिझमचा काळ आहे. सगळ्या जगात लाटा येतील. आपण एका हातात बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि दुसऱ्या हातात दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हे दोन ग्रंथ घेऊन तुमच्या घराघरामध्ये तुम्ही इंजिनियर पोचता. आणि या देशातला प्राईम मिनिस्टर फर्जी डिग्रीवाला तो म्हणतो तुम्ही पकोडे काढा. पकोडे काढण्यासाठी तुम्ही इंजिनियर नाही बनवलं ना, या देशात नाही ठेवायचे. समजलं? बुद्ध आणि धम्म हे जे ग्रंथ आणि दुसऱ्या हातात दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एका देशासाठी नाही आहे घटना, एका देशात. पण बुद्धीचा प्रकोप एवढा होतो की तो आमचा एक माणूस आहे ना बुद्धिवादी, खूप ग्रंथ आहे, मोठी लायब्ररी आहे, मानवलं विजय मानकर सारख्या. घटनेमध्ये 50 चुका डॉक्टर बाबासाहेब, अरे 50 नाही 100 केले असतील. जा ना तू दुरुस्त करायला. पण हे बोलून तुला काही बक्षीस मिळतं का? तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटते बाबा. हे सम्यक ज्ञानाच्या आधारावर तू हे प्रक्षेपण केलं तर वेगळं राहिलं असतं. त्यामुळे या संविधानासारखं संविधान जगात नाही आहे रे बाबा, हे लक्षात ठेवा. आपल्या बुद्धीचा उच्चांकी इथपर्यंत जाऊ देऊ नका. म्हणून हे सम्यक ज्ञानाच्या आधारावर आपण आपली ही जीविका कशी सम्यक आजीविका त्या आधारावर आपलं जीवन सांभाळलं तर निश्चित सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याचं बळ तुमच्या अंगी या 69व्या या धम्मभूमीच्या वर्धापन दिनी यावेळी भाष्य करतो. आणि याच ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.